ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಭರ್ಜರಿಯಾಗಿ ಪ್ರಚಾರವನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಚಾಪಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮತಬೇಟೆಗೆ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮಗಳಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವತಃ ಭೇಟಿಯನ್ನ ನೀಡುವ ಮೂಲಕ ನಾಯಕರು, ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತಯಾಚನೆಗೆ ಮುಂದಾಗಿದ್ದಾರೆ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ಗೆ ಕುಂಕುಮ ಧರಿಸಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದಾರೆ ಮಹಿಳೆಯರು. ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂಜಲಿ ಸಭೆಯನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನ ನೀಡಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಕೂಡ ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆ ಇರಬಹುದು, ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಮಹಿಳೆಯರ ಹೆಸರಲ್ಲೇ ಇದ್ದಾವೆ. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. ಹಾಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಮತಯಾಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಸಭೆಯನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. नमस्कार चेअरमन साहेब बरे महिलांनी नाराज होऊ नये, कारण जे 2023ला जे एक वचन दिलं होतं, जे मी गॅरंटी कार्ड तुमच्यापर्यंत आणून पोहोचवत होते आणि सांगत होते की सरकार काँग्रेसचं जर झालं कर्नाटकामध्ये, इतना जर काँग्रेसचा आमदार तुम्ही निवडून दिला तर तुम्हाला 5 गॅरंटी मिळणार आणि त्या 5 गॅरंटी मध्ये तुमचं कल्याण होणार, तुमच्या स्वार्थासाठी मत टाका म्हणून बऱ्याचशा माझ्या आया बहिणींनी, वडिलांनी विश्वास ठेवला, घातलेही. पण बऱ्याचशा आई वडिलांनी आणि भावांनी, बहिणींनी खोट्या खोट्या अपप्रचारावर विश्वास ठेवून नाही गोष्टी ज्या व्हॉट्सअप मध्ये किंवा फेसबुक मध्ये सांगण्यात आल्या किंवा ज्या वेगळ्या वेगळ्या बीजेपी लीडर्सच्या मार्फत सांगण्यात आल्या, त्याच्यावर विश्वास ठेवून एक मोठा घोर अन्याय स्वतःवर केलेला आहे असं मी म्हणू इच्छिते. माझ्यावर नाही. इलेक्शन जिंकतो हारतो, पण हारण्याने कोणाचं नुकसान होत नाही, जिंकण्यानेही कोणाचा फायदा होतो तर नुकसान पण होत नाही, जिंकण्याने फायदाच होतो. तुम्ही बघा, एक मला आमदारकीला बसलेला माणूस दाखवा आज तालुक्यातनं, जो इलेक्शनला बसलाय आणि बाबा गाडीतनं मोटरसायकलवर आलाय आणि त्याचं नुकसान झालंय. पण चुकीचा माणूस खुर्चीवर बसवल्यावर दाराला, नळाला पाणी, रस्ता, लाईट हे बघते कोण सांगा? ग्रामपंचायती मेंबर आज अध्यक्ष इथे आहे, त्या अध्यक्षांनी जर खुर्चीवर बसून मला काही येत नाही, जमत नाही म्हटलं तर गटारी होणार का ग गावातल्या? तुम्हाला पाणी मिळणार का ग? म्हणून आज तिला जे अधिकार दिलेला आहे तो आज काँग्रेस पक्षाने महिला कमीत कमी अर्ध्या महिला बसलेल्या आहेत पंचायतीमध्ये. आज जेव्हा मी 2023ला सांगितलं होतं, आज आता ही माझी आई म्हणतेय मला मिळत नाही 2000 रुपये म्हणून, जवळजवळ 95% महिलांना 2000 रुपये तालुक्यात मिळत आहेत. आई तुझ्या गाळ्यात मी माळ बघतीये, यल्लम्माची माळ आहे. गेली होतीस यल्लम्माला परडी भरायला? बसनी गेलीस का ह्यानी गेलीस? गेली ना? बसला तिकीट फाडलंस नाही ना? मग ते पैसे कसे वाचले? ती काँग्रेसने दिली की नाही गॅरंटी? मग मला काय म्हणायचंय, कुणाचे आधार कार्ड, कोणाचं रेशन कार्ड, कोणाचं बँकचं अकाउंट व्यवस्थित नसल्यामुळे जरा लिंक व्हायला पुढे मागे कमी जास्त व्हायला लागलंय, पण प्रत्येक महिलेला 2000 रुपये मिळणार. आज 5 गॅरंटी मधल्या
गृहलक्ष्मी 2000, गृहज्योती किती जण बिल भरताय का लाईटचं सांगा. भाऊ सांगू दे मला, किती भाऊ जण खिशात बिल भरताय लाईटचं? एक जण तरी हात उचला बघूया. मी 10 रुपये भरतो, 5 रुपये भरतो. पैसे वा 1 रुपये बघा.